आज झटपट असं इन्स्टंट आंब्याचं लोणचं बनवलं तर ते कसं ते तुम्हाला पुढे दाखवतेच. त्याच्या अगोदर ना सकाळी नाश्ता न बनवता एक नाही चिरमुऱ्याची भेळ बनवायला घेतलेली होती. चिरमुरं फरसाणा मिक्स केला, कांदा टोमॅटो कोथिंबीर घातलं, त्याच्यामध्ये चिंचेचा कोळ घातला, थोडंसं लाल तिखट टाकून चाट मसाला काळा नमक टाकून घेतलं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. माझ्याकडे ना बारीक शेव नव्हती तरीसुद्धा भेळ इतकी छान झालेली होती ना चवीला. तेच मग नाश्ता करून घेतला आणि त्यांच्या पप्पांचा उपवास होता म्हणून त्यांना शाबू बनवले होते. ते शाबू थोडंसं जास्त झालेलं म्हणून आम्ही दोघांनी तेच खाऊन घेतलं. त्याच्यानंतर मग आंब्याचं लोणचं बनवायला घेतलेलं. 4-5 दिवस झाला आंबा आणून ठेवलेला होता, त्यामुळे एक थोडंसं पिवळा झालेलं होता. म्हणलं चला झटपट करायचं आणि तेच संपून पण जाईल असत. फोडी करून घेतला, त्याच्यानंतर नमक आणि लाल तिखट टाकून घेतलं आणि कढईमध्ये 1 चमच जिरं, 2 चमच मोहरी टाकली आणि अर्धा चमच ना मेथी टाकून कढईमध्ये भाजून घेतलं आणि ते थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये दरदर असं वाटून घेतलं. तोपर्यंत इकडे तेल पण गरम करून घेतलेलं होतं, थंड व्हायला ठेवलं. आंब्याच्या फोडीवरती वाटलेलं ते वाटण टाकून घेतलं, म्हणजे भरड केलेली. त्याच्यानंतर हिंग आणि थोडीशी हळद टाकली, सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर ना थंड झालेलं तेल टाकून ना सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. दिसायला पण इतकं छान दिसत होतं आणि एक फोड खाऊन बघितल्यानंतर ना चवीला पण छान झालेलं होतं. तर झटपट असं लोणचं तयार केलेलं होतं. त्याच्यानंतर मग दुपारचा स्वयंपाक बनवायला घेतलेले होते. तर आज मस्त असं शेवग्याचं वरण आणि त्याच्यानंतर सोयाबीनची भाजी, भात आणि चपाती असा स्वयंपाक होता. पण हे स्वयंपाक करूच तो पण इतकं गरम लागत होतं ना. मे महिना संपत आला तरीसुद्धा गरमी काही कमी व्हायचं नाव घेत नाही. दुपारचं जेवण वगैरे करून घेतलं आणि त्याच्यानंतर ना 4-5 वाजता इथं भाजीची गाडी आलेली होती. मला कोथिंबीर आणि थोड्याशा भाज्या घ्यायच्या होत्या, ते घेतल्या. संध्याकाळी छान असं तनिषनं दिवाबत्ती केलेली होती आणि त्या दिव्यामध्ये ना असं काहीतरी बनलेलं होतं. पराठे चपातीचं कणिक मळून ठेवले, ती पराठा बनवायचा होता. पण माझ्याकडं ना असा काहीतरी पराठा बनवत होता ना, ते लाटायलाच येत नव्हता व्यवस्थित. तुटकं मुटकं असंच व्यवस्थित पराठा तयार करून घेतलं आणि मस्त जेवण केलं. तर कसा वाटला मिनी ब्लॉग? आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.